बरं मग साधारण 25 ते 30 वर्षापूर्वी चालू झालं असेल. एक कॉलेज संपलं होतं काहीतरी 96-97ला. त्यानंतर मराठी नाटक आपोआप प्रोफेशनली चालू झालं. कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा केल्या होत्या. कॉलेजच्या आधी आपल्या स्वतःच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम असतात. त्यामध्ये नाटकं प्रेझेंट केली होती, डान्स केले होते आणि मग तोच छंद पुढे, पुढे, पुढे जात, जात आजपर्यंत इथपर्यंत आलो आहे. अजूनही करतोय आणि त्याच्या जोडीला मी रिक्षा पण घेतला आहे. थांबायला नको ना, रिक्षाला चाकं असतात. लहानपणी अगदी 4-5 वर्षाचा असताना एरियामध्ये होणारे कार्यक्रम, गणेशोत्सवामध्ये कार्यक्रम व्हायचे. ते कार्यक्रम बघताना वाटायचं, की अरे ह्यात आपण पण असलो तर, आपण केलं तर. असं वाटता वाटता केव्हा एकदा सोसायटीच्या स्टेजवर पाऊल ठेवलं. तिथे छोट्या बालनाट्यांमध्ये काम करायला लागलो. डान्स असायचे त्यामध्ये काम करायला लागलो आणि तसं करता करता ती इच्छा वाढत चालली होती. म्हणजे अगदी घरामध्ये माझे मोठे भाऊ बँकेत कामाला होते. तर ते विचारायचे, की "अरे तू काय काम करणार?" तर मी म्हणायचो, "मी पण बँकेतच लागेन." "हां, मग तू कॉलेजमध्ये काय घेणार?" "मग काय लागतं बँकेत जायला?" "कॉमर्स." "कॉमर्स घेणार." "मग तू बँकेत जाणार?" "हां, बँकेत काम करणार, कॉमर्स घेणार." बरं ठाणा कॉलेजला ॲडमिशनही घेतलं. पण ॲडमिशन घेतलं ते मुळात फक्त रिहर्सल करण्यासाठी किंवा नाटक करण्यासाठी. काय तर बऱ्याच ठिकाणी आपण तेव्हा मायापुरी पुस्तक असायचं किंवा ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर तेव्हा मुलाखती यायच्या मोठमोठ्या नटांच्या. त्या मुलाखतींमध्ये पण ते लोक सांगायचे, की हमने ऐसी-ऐसी कॉम्पिटिशन की, यहाँ पे किया, वहाँ सीखने गए थे. हे सगळं ऐकत, वाचत, बघत म्हटलं चला आपणही भाग घेऊया आणि मग कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्या स्पर्धा केल्या. त्या करता करता कॉलेज पूर्ण नाही केलं. कारण फक्त रिहर्सलसाठी काम गेलेलो ना. कुणाला कुठे काय नोकरी करायची होती. माझ्या डोक्यात अजिबात की नोकरी म्हणजे पैसा कमवण्यासाठी नोकरी करावीच लागणार आहे किंवा पैसा कमवावाच लागणार आहे, हे अजिबात नव्हतं. त्यामुळे मग आपला छंद मी जोपासत होतो. मराठी नाटक, मराठी सिरियल, हिंदी नाटक, हिंदी सिरियल, मराठी फिल्म्स, हिंदी फिल्म्स असं करत करत पुढे सरकत होतो. पण हळूहळू माझं मलाच कळायला लागलं, की अरे हा छंद आहे, हे पॅशन आहे आणि आपल्याला आता लग्न झालं आहे, मुलं-बाळं झाली आहेत, तर जगण्यासाठी खरंच पैसा लागतो. तुम्ही कितीही नाकारा, पण तो पैसा लागतो पोटासाठी. म्हणजे अगदी किडा-मुंगी पण पोटापाण्यासाठीच बाहेर पडतात हो. तर तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. मग हा पैसा लागतो, मग आता आला पाहिजे. मग नोकरी करायची. तर 12 तास समजा मी कुठे नोकरी करायला गेलो किंवा कुठल्या मोठ्या डिरेक्टरला किंवा आणखी कुणाचा असिस्टंट जरी झालो, तरी त्याला 12 ते 16 तास द्या. मग ॲक्टिंग कधी करू? ते कळायचं नाही, की नोकरी करायची की नाही. मग तेही करायचं नव्हतं. मग आता कसं सांभाळायचं स्वतःला आणि आपल्या घराला? मग फ्लेक्सिबल काहीतरी पाहिजे. मग फ्लेक्सिबल काहीतरी पाहिजे तर मग काय? मग असंच एकदा बायकोने आयडिया दिली, "रिक्षा चालवाल का?" म्हटलं, "चालवूया ना." बरं तिला फार स्वतःला त्रास झाला. ती म्हणाली, की "तुम्ही रिक्षा चालवणार, मग तुम्हाला ॲक्टर म्हणून लोक ओळखतात. मग ते कसं दिसेल? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही मास्क लावून रिक्षा चालवा. तुम्हाला कोणी ओळखणार नाही." छायला म्हटलं, लाजलो तर मग नट कसला? आम्हाला आधी हेच शिकवलं जातं ना आपल्याला. अंगवळणीच पडलेलं असतं. ॲक्टिंग करायची म्हणजे लाज सोडायची. बरं लाज सोडायची आणि रिक्षा चालवतो ह्याची परत लाज वाटली, तर मग नट कसला? मग म्हटलं नाही गं, मी चालवणार रिक्षा. त्यात काय? रिक्षा घेतला. अजिबात चालवता येत नव्हता. 2 दिवस असेच व्हाईट कपडे घालून बाहेर पडायचो. रिक्षावर बसायचो. जायचो दूरपर्यंत. परत थांबायचो. घरी यायचो. नाही, नाही गेलो. जाईन थोड्या वेळाने. असेच 1-2 दिवस घालवले. मग एकदा फायनली बाहेर काढलाच रिक्षा. मग आमच्या कळव्यात राहतो मी. त्यामुळे कळव्यातून बाहेर मनीषा नगरच्या गेटच्या बाहेर रिक्षा काढला आणि म्हटलं हळू शिकूया. तो शिकायचा म्हणून हळूहळू कडेकडेने चालवत होतो. तर कोणतरी आलं, "अहो मला खारेगावला जायचंय, सोडाल का?" म्हटलं, "अरे वाह! भाडं पण आलं." म्हटलं, "पण मी हळूहळू चालवणार आहे. आपला जातोय तिथपर्यंत. चालेल का तुम्हाला? घाई असेल तर बघा." "नाही, नाही चालेल ना." बसले. गेलो रिक्षा घेऊन. 1, 2, 3 करत पॅसेंजर बसवत गेलो. पैसे येत होते. परत तसाच यू टर्न मारला. पैसे आले.
घरी गेलो, बायकोला म्हणलं हे घे. असे पैसे उभे राहतात. माझा छंद आहे, मलाच जोपासला पाहिजे. माझ्यासाठी कोण करणार आहे? माझ्यासाठी म्हणजे आपल्यासाठी दुसरं कोण करणार आहे? का करूच नाही कुणी कुणासाठी? का करावं आणि का करेल? त्यामुळे माझा छंद मी जोपासतो आणि मी रिक्षा चालवतो.